नमस्कार, आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये आताच महानगरपालिका निवडणुकीचे रणधुमाळी चालू आहे. अशाचमध्ये रिपब्लिकन सेनेचे आपले जिल्हा अध्यक्ष लवसजी लोखंडे प्रभाग क्रमांक 4मधून क विभागामधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान आपले सरसेनानी आनंदराज साहेब आंबेडकर हे आलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या विभागामधून त्यांची युती झाली नाही झाली या संदर्भातनी काय सांगाल सर, की आपली महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गटांची युती आहे. आपल्या या विभागामध्ये आपली युती झाली नाही? आमची युती झाली नाही. मैत्रीपूर्ण लढत इथे होणार आहे आणि तशा पद्धतीने आम्ही मुंबईतसुद्धा अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करत आहोत. त्याबद्दल प्रश्न नाही. ते जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे आम्ही अत्यंत ताकदीने लढतो आहे. आणि मी आपल्या सर्व जे बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना पहिल्यांदा नमस्कार करतो, जयभीम करतो, शास्त्रीय काळ करतो, सलाम वालेकुम करतो. आणि या इथं आपण पाहिलं असेल की आमचे हे जे जिल्हा अध्यक्ष आहेत वसई विरारचे जे लवेश लोखंडेजी हे प्रभाग क्रमांक 4क मधून उभे आहेत. आणि मला पूर्ण खात्री की ज्या पद्धतीने त्यांनी या इकडे संपूर्ण विभागामध्ये आणि खास करून वसई विरारमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळं आज ते अत्यंत लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आहे. आणि लोकांच्या अडीअडचणीला, मग ते हॉस्पिटलचं असो, पाण्याचं असो किंवा इतर कसलीही अडीअडचण असेल, त्याला धावून जाणारे आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या मागे प्रचंड मोठा जनसमुदाय आज त्यांच्या मागे उभा आहे. आणि त्या जीवावरती आज लवेश लोखंडे इथे अत्यंत ताकदीनं इलेक्शन लढवत आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की या इकडचा समजदार जो नागरिक आहे, जो खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीनं जो निवड करतो, तो लवेश लोखंडेंना निवडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण त्यांच्या समस्यांवरती जर कोण आवाज उठू शकत असेल तर ते लवेश लोखंडे आहेत. कारण इथे आपण पाहिलं असेल की अनेक समस्या, दादागिरीपासून, पाण्यापासून ते रोडपासून ते हॉस्पिटलपर्यंत अनेक समस्या आहेत. त्या अशा समस्यांवरती कोणी कधी त्यांना साथ घातली तर ते नेहमीच धावत जातात, लोकांना मदत करतात. आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी इमेज तयार झालेली आहे. तेव्हा मी या इथे आम्ही मुद्दामूनच लवेश लोखंडे यांना उभं केलेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की निवडून येतील याबद्दल आम्हा सर्वांचं. आणि खास करून इथं मी आल्यानंतर जे कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला, आपण पाहिलं असेल खालीसुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यामुळं त्यांचा विजय निश्चित झाला असं मी समजतो आहे. सर, आपण लवेश लोखंडेजीवर विश्वास दाखवला आहे, तर तुमच्या याच्यावर खरे उतरतील, म्हणजे सरसेनाच्या याच्यावर खरे उतरतील, आपण काय सांगाल? नक्कीच मला भरोसा आहे, कारण मी गेले 15 ते 20 वर्ष ह्या वसई विरारमधल्या नागरिकांची प्रामाणिक सेवा केली आहे. आणि मला बऱ्याच वर्षानंतर ही संधी मिळाली आहे. ह्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करीन आणि इथल्या स्थानिक नागरिकांना, भूमिपुत्रांना जास्तीत जास्त विश्वास प्राप्त करून देईन की मी माझ्या परीने जेवढं काम होईल तेवढं जास्त करण्याचा प्रयत्न करीन. की इथले अनधिकृत बांधकाम आहेत, गटाराचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, अनेक समस्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करता येईल तितका जास्त प्रयत्न करेल. आणि मला विश्वास आहे की इथले स्थानिक नक्कीच मला मतं देऊन सहकार्य करतील. आणि मी अपेक्षा करतो इथल्या सगळ्यांकडे की भरघोस मताने तुम्ही मला विजय करा. मी नक्कीच छोट्या भावामध्ये तुमची सेवा करेन. आपण इथे प्रचाराला आलेले आहेत सर, तर काय आव्हान करू इच्छिता आमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या पब्लिक? मी या इकडच्या प्रभागामधल्या सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो. खऱ्या अर्थानं अनेक मोठे पक्ष इथे असतील, पण मोठे पक्ष नावाने मोठे असले तरी रिपब्लिकन सेना ही कामाने मोठी आहे. आमचे कार्यकर्ते हाडाचे कार्यकर्ते आहेत. ते तुमच्या अडीअडचणीवर कधी तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्हाला मदत करतील. आणि त्यामुळं या इकडच्या समस्त प्रभागामधल्या मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्यासारखा म्हणजे आपल्यामधला योग्य तो प्रतिनिधी निवडावा. कोणाच्या दहशतीखाली किंवा कोणाच्या आमिषाखाली बळी पडू नये, ही माझं लोकांना आव्हान आहे. हे होते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सरांसोबत मी
गोवर्धन बिहाडे, आवाज इंडिया.